नमस्कार. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत आणि आजचा विषय आहे न्यूज 18 लोकमतचा फास्टॅग अनिवार्य करण्यात आलाय, पण त्याला पर्याय सुरू ठेवलेत. पण देशभरातल्या टोल नाक्यांवर आता फास्टॅग अनिवार्य झालाय मध्यरात्रीपासून, म्हणजे काही तासांपूर्वी त्याच्या सक्तीच्या अंमलबजावणीलाही सुरुवात झाली. आता टोल नाक्यावर सर्व लेन्स या फास्टॅग आहेत. फास्टॅग जर का नसेल तर तुम्हाला दुप्पट टोल भरावा लागेल. पण कुठल्याही यंत्रणेमध्ये कुठलाही मोठा बदल केला की थोडीशी खळखळ होतेच. सुरुवातीला काही अडचणी येतात, तसंच इथेही होतंय. काही वाहनांना सक्तीबद्दल अद्यापही माहिती नाही, तर अनेकांना माहिती असूनही गाडीवर फास्टॅग लावण्यात आत्तापर्यंत टाळाटाळ केलेली दिसली. यामुळे अनेक टोल नाक्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसल्या. काही ठिकाणी प्रवासी आणि टोल नाक्याचे कर्मचारी यांच्यात जोरदार वादही झाले. तसं पाहायला गेलं तर डिसेंबर 2019 पासून याची सक्ती करण्याचा निर्णय सरकारनं घेतला होता, पण लोक आग्रहास्तव सातत्यानं त्याला मुदतवाढ देण्यात आली. आता 1.25 वर्ष उलटून गेलं. केंद्रीय रस्ते वाहतूक खात्यानं मुदतवाढ देण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे आता फास्टॅगला पर्याय नाही. त्यामुळे पुरेसा बॅलन्स ठेवायला विसरायचं नाहीये फास्टॅग असेल तर. आणि फास्टॅगच्या शिवाय काही अपवादात्मक ठिकाणी रोख रक्कम भरून तुम्हाला टोल भरता येईल, पण शक्यतो टोल नाक्यांवरच्या कॅश लेन आता हळूहळू बंद होत आहेत टप्प्याटप्प्याने. मुंबई आणि परिसरात काही ठिकाणी अशा प्रकारच्या लेन सुरू आहेत, पण त्याही पुढच्या काही दिवसात बंद होतील. त्यामुळे इथून पुढे देशातल्या कुठल्याही टोल नाक्यावर रोख पैसे देण्याची गरज नाही. आणि एक मोठी बातमी हाती येते. राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याची चर्चा आहे. मातोश्रीच्या सूत्रांनी राजीनाम्याची बातमी फेटाळून लावली. काही माध्यमांनी अशी बातमी चालवली, पण अशी चर्चा आहे हे आम्ही इथे स्पष्ट करतो. अशा प्रकारे त्यांनी मातोश्रीवर कोणताही राजीनामा पाठवलेला नाही असंही कळतं. किमान मातोश्रीच्या सूत्रांनी तरी ही माहिती फेटाळून लावली. उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. उदय, नेमकी काय बातमी आहे? मिलिंद, आपण बघतो की गेले काही दिवस अज्ञातवासात असलेले वनमंत्री संजय राठोड हे वादात अडकलेले आहेत आणि ते राजीनामा देतील अशी चर्चा देखील सुरू आहे. मात्र ही फक्त आता चर्चा सुरू आहे. प्रत्यक्षात मात्र कृती जी आहे ती घडलेली नाही आहे. जी माहिती येते आहे किंवा जी चर्चा सुरू आहे की वनमंत्री संजय राठोड यांनी मातोश्रीवरती राजीनामा दिलेला आहे, त्या बातमी संदर्भात आम्ही मातोश्रीवरच्या वरिष्ठ सूत्रांशी चर्चा केलेली आहे की नेमकं यातलं खरे काय आहे. तर तेव्हा त्यांनी ही शक्यता नाकारलेली आहे. त्यामुळे वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिला नसल्याची माहिती जी आहे मातोश्रीवरच्या वरिष्ठ सूत्रांनी दिलेली आहे. त्यामुळे आज होणाऱ्या ज्या शिवसेनेच्या बैठकीमध्ये वनमंत्री उपस्थित राहतात का हे पाहावं लागणार आहे. मात्र जी काही माहिती येते ती फक्त यवतमाळ जिल्ह्यामधून येत आहे. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यामध्ये जे वनमंत्री संजय राठोड यांचे विरोधक असतील ते अशा प्रकारच्या बातम्या पेरतायत का हे देखील एक पाहावं लागणार आहे. मात्र सत्यता काय आहे हे आज दुपारपर्यंत स्पष्ट होईल. वनमंत्री संजय राठोड यांनी मातोश्रीवरती कुठलाही राजीनामा पाठवला नसल्याची माहिती मातोश्रीवरच्या वरिष्ठ सूत्रांनी सध्या तरी दिलेली आहे. उदय, आज जी बैठक आहे शिवसेनेची ती किती वाजता आहे, कुठे आहे आणि त्याला संजय राठोड उपस्थित राहणार आहेत का? मिलिंदजी, आज शिवसेनेची एक पॉवरफुल बैठक होत आहे. गेले वर्षभर आपण पाहतो की कोविडचा जो काही सगळा संसर्ग काळ चालू होता त्यामुळे शिवसेनेची कुठलीही वर्षभरात मोठी बैठक झाली नव्हती. आज ही शिवसेनेची सगळ्यात मोठी बैठक वर्षा निवासस्थानी दुपारी 12 वाजता होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये या बैठकीला शिवसेनेचे सर्व मंत्री, आमदार, खासदार, जिल्हा संपर्क प्रमुख, जिल्हा प्रमुख अशी सर्व शिवसेनेची ताकद जी आहे ती एकत्र येणार आहे. या बैठकीमध्ये वनमंत्री संजय राऊत हे मंत्री म्हणून आणि आमदार म्हणून उपस्थित राहतात याकडे खरं तर सगळ्यांचं लक्ष असणार आहे. बर, पण मग संजय राठोड सध्या आहेत कुठे? याबद्दल खरं तर संपूर्ण महाराष्ट्र प्रश्न विचारत आहे. जे काही आत्महत्या प्रकरण घडलेलं आहे त्यामध्ये वनमंत्री संजय राठोड यांचं थेट नाव आलेलं आहे. त्यांचं ऑडिओ क्लिप जे आहे त्या देखील व्हायरल झालेली आहे. त्यामुळे ते संकटात आहेत. मात्र संकटात असताना त्यांनी स्वतःचा जो काही खुलासा आहे तो अद्याप केलेला नाही आहे. ते कधी खुलासा करतात याची सर्वजण वाट पाहत आहेत. मात्र ते यवतमाळ जिल्ह्यामध्ये देखील नाहीत, मुंबईमध्ये देखील नाहीत. ते अज्ञात स्थळावरती असल्याचं गेल्या आठवडाभर सातत्याने दिसत आहे. फक्त वनमंत्री संजय राठोडच नाही तर त्यांचं संपूर्ण कुटुंब हे त्यांच्यासोबत अज्ञातवासामध्ये आहे. ते नेमकं कधी माध्यमांच्या समोर येतील
करतील आणि नेमका काय खुलासा करतील, कारण जी काही ऑडिओ क्लिप समोर आलेली आहे त्यामध्ये बंजारा भाषेमध्ये त्यांचं संभाषण जे आहे ते समोर आलेलं आहे. त्यामुळे नेमकं संजय राठोड यांच्यावरती अनेक प्रश्नांच्या सरबत्ती होणार आहे. त्यांच्यावरती विरोधकांनी देखील मोठ्या प्रमाणात गंभीर असे आरोप केलेले आहेत. त्या आरोपांना वनमंत्री संजय राठोड कधी उत्तर देणार याची सगळेजण आता वाट पाहत आहेत. उदय, शिवसेनेचे वरिष्ठ नेते किंवा स्वतः मुख्यमंत्री राजीनाम्याचा विषय का टाळतायत किंवा हा निर्णय सातत्यानं का लांबवला जातोय? मिलिंदजी, साधारणतः 3 दिवसांपूर्वी शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ट्रान्स हार्बर लिंकची पाहणी करण्यासाठी गेले होते. त्यावेळेला पत्रकारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वनमंत्री संजय राठोड यांच्यावरती होत असलेल्या गंभीर आरोपांसंदर्भात प्रश्न विचारले असता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबद्दल स्पष्टपणे सांगितलेले त्याच वेळेला की या संदर्भात सखोल चौकशी केली जाईल, निष्पक्ष चौकशी केली जाईल आणि जे सत्य आहे ते बाहेर येईल आणि हे सत्य बाहेर येत असताना कोणाची भीडभाड देखील बाळगली जाणार नाहीये आणि कुठलेही असत्य जे आहे ते देखील बाहेर येऊ देणार नाही. त्यामुळे कोणाचा आयुष्यातून उठवण्याचा जो प्रकार आहे सध्या जे काही चालू आहे, कारण मुख्यमंत्री आवर्जून त्याचा उल्लेख केला होता. गेले काही महिने सातत्यानं महाविकास आघाडीतले नेते असतील, मंत्री असतील यांचं एक जे काय अपप्रचार जो सुरू आहे त्याचा देखील त्यांनी उल्लेख केलेला आहे. त्यामुळे विनाकारण कोणाला त्रास होईल असं देखील काय वागणं जे आहे, बोलणं जे आहे ते चुकीचं आहे. मात्र जी चौकशी आहे ती मात्र पूर्ण होईल आणि ती निष्पक्ष चौकशी होईल आणि खरं सत्य जे आहे ते चौकशी ती बाहेर येईल. मात्र पण उदय, या सगळ्यामध्ये एक विषय असा आहे की काल गृहमंत्र्यांनी सांगितलं, यावर जेव्हा प्रश्न विचारला गृहमंत्र्यांना, ते कोरोनातून बाहेर आलेत, बरे झालेत आणि कालच पहिल्यांदा ते माध्यमांना सामोरे गेले, तेव्हा त्यांनी केवळ 4 शब्दात उत्तर दिलं, याची चौकशी केली जाईल आणि सत्य बाहेर येईल. पण अर्थात अंतिमतः गृह खातं किंवा अंतिमतः गुप्तचर विभाग, CID या सगळ्या गोष्टी मुख्यमंत्र्यांच्या अधिकाराअंतर्गत येतात. प्राथमिक माहिती किंवा त्याची प्राथमिक चौकशी याला सुद्धा अजून सुरुवात झालेली नाहीये. त्याचं कारण काय? याबद्दलच सातत्यानं गृहमंत्री असतील किंवा वरिष्ठ जे मंत्री आहेत त्यांना देखील प्रश्न विचारले जात आहे. मात्र याबद्दल कोणी अधिक स्पष्टपणे बोलत नाहीये. गृहमंत्री काल जेव्हा कोविड संसर्गामधून मुक्त होऊन बाहेर आले त्यावेळेला त्यांनी माध्यमांशी जी काही चर्चा केलेली आहे, माहिती दिली, त्यानुसार त्यांनी एवढंच फक्त सांगितलेलं आहे की आम्ही या संदर्भात चौकशी करत आहोत. मात्र राज्य सरकारकडनं किंवा पुणे पोलिसांकडून या संदर्भात अजूनही गुन्हा दाखल झालेला नाहीये. ही एक गंभीर बाब आहे. त्याबद्दल अजूनही त्यांनी काही स्पष्टपणे सांगितलेलं नाहीये. मात्र आपण पाहिलं की महाविकास आघाडी सरकार आहे, 3 पक्षांचं सरकार आहे. एखाद्या कुठल्या पक्षामध्ये जसं धनंजय मुंडे प्रकरणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षामध्ये जेव्हा हे असंच प्रकरण जेव्हा बाहेर आलं होतं त्यावेळेला त्या पक्षाने जो निर्णय घेतला होता तो पक्ष निर्णय घेऊन बाकीचे इतर पक्ष त्याला दुजोरा देणार होते. मात्र ते प्रकरण मिटल्यानंतर आता पुन्हा शिवसेनेचे मंत्री वनमंत्री संजय राठोड यांचं प्रकरण जेव्हा आता समोर आलेलं आहे त्यामुळे शिवसेना काय निर्णय घेते ह्याचीच वाट इतर जे महाविकास आघाडीतले पक्ष आहेत ते वाट बघणार आहेत. कारण ज्या पक्षाचा नेता किंवा मंत्री असेल त्या पक्षाचे नेतृत्व जे असेल ते त्या संदर्भात निर्णय घेणार आहे. पण उदय, या सगळ्यात विषय असा तयार होतो की मुळात संजय राठोड दोषी आहेत का नाही हा नंतरचा विषय. त्याच्याकरता आधी चौकशी करायला लागेल, चौकशी करण्याकरता आधी तपास करायला लागेल, तपास करण्याकरता आधी मुळात त्याचा गुन्हा तर दाखल व्हायला लागेल. 2 गोष्टी आहेत. एकतर गुन्हाही दाखल होत नाही, कोर्टात पुढे काय ठरेल ते ठरेल, पण एक राजकीय शिष्टाचार असतो की इतके गंभीर स्वरूपाचे आरोप झाल्यानंतर कोणी किमान असं तरी म्हणतं की मी राजीनामा देतोय, स्वीकारायचा का नाही हा परत नेतृत्वाचा विषय. पण तेवढं सुद्धा संजय राठोड करत नाहीये. अगदी बरोबर. हाच नैतिकतेचा प्रश्न विरोधक देखील विचारत आहेत की संजय राठोड हे वनमंत्री आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, त्यांच्यावरती जेव्हा अशा प्रकारे गंभीर आरोप होत असतील तेव्हा त्यांनी समोर येऊन खुलासा करणं तात्काळ गरजेचं आहे. मात्र ते खुलासा करत नाहीयेत आणि ते कुठे आहेत हे देखील समजू शकले नाहीत. नाही ते यवतमाळ त्यांच्या स्थानिक घरी आहेत, नाही मुंबईमध्ये आहेत. त्यामुळे ते नेमकं कुठे आहेत, ते लपून का बसलेले आहेत हाच थेट प्रश्न विचारला जात आहे. वनमंत्री यांनी थेट समोर यावं आणि खुलासा करावा की या प्रकरणात तुमचा काय संबंध आहे. जे काही ऑडिओ क्लिप समोर आलेले आहे त्यामध्ये आवाज तुमचा आहे, त्यामुळे निश्चित तुमचा या प्रकरणाशी काय संबंध आहे हे देखील त्यांनी उघड करायला पाहिजे. मात्र ते उघड करत नाहीयेत किंवा ते समोर येत नाहीत. त्यामुळे त्यांच्या विरोधामध्ये प्रश्नांची सरबत्ती जी आहे ती अधिक वाढत चाललेली आहे. प्रश्नांची संख्या देखील वाढत चाललेली आहे. त्यामुळे निश्चितच त्यांच्यामध्ये संशयाचे जे ढग आहे ते गोंगावू लागलेले आहेत. त्याला उत्तर कसं आता संजय राठोड देतील हे पाहावं लागणार आहे. बर उदय, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. त्यामुळे आत्ता तरी मातोश्रीवरच्या सूत्रांनी हे वृत्त स्पष्टपणे फेटाळलंय की कोणताही राजीनामा संजय राठोड यांचा इथे आलेला नाही. पण
आज सकाळी जी माहिती आली होती, संजय राठोड पोहरादेवीला जाऊन आपला राजीनामाची घोषणा तिथे करतील, पण संजय राठोड आणि त्यांचे कुटुंबीय सध्या कुठे आहेत हे कोणालाच माहिती नाही. आणि आता 4-5 दिवस झाले पण संजय राठोड यांचा कोणताही पत्ता नाही. सातत्यानं विरोधकांनी राजीनाम्याची किंवा गुन्हा दाखल करण्याची मागणी करून सुद्धा ना अद्याप गुन्हा दाखल झालाय, ना संजय राठोड यांनी आतापर्यंत राजीनामा दिलाय. आणि आता आमची विशेष वृत्तमालिका अर्थातच फास्टॅग अनिवार्य करण्यात आलाय, पण या फास्टॅगच्या संदर्भातून लोकांच्या मनातले काही प्रश्न आहेत ते कदाचित पुढचे काही दिवस कायम राहतील, पण या प्रश्नांची सोडवणूक करण्याचा आमचा प्रयत्न आहे, जेणेकरून फास्ट लाईफ तुमचंही झालं पाहिजे आणि टोल नाक्यावर गाडी अडता कामा नये, ती वेळेत बाहेर पडली पाहिजे. आणि म्हणूनच हा फास्टॅग आहे. आपण राज्यभरातनं वेगवेगळ्या प्रतिक्रिया घेतो आहोत. किरण मोहिते आपल्यासोबत आहेत, आपले प्रतिनिधी साताऱ्याचे. किरण, साताऱ्यामध्ये काय स्थिती आहे? फास्टॅग आता अनिवार्य झालाय, लोकांनी स्वीकारलाय का अजूनही रांगा लागतायत, गोंधळ होत आहेत, वादविवाद होत आहेत, काय? नक्कीच टोल नाक्यावरती जे आहे ते गर्दी वाढत होती आणि याला पर्याय म्हणून हा फास्टॅग जो आहे या ठिकाणी पाहायला मिळत आहे. साताऱ्यामध्ये 2 टोल नाके आहेत आणि आता सध्या आपण उभा आहोत की आणेवाडी टोल नाक्यावरती उभा आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकता की कशा प्रकारे मोठ्या मोठ्या रांगा ज्या आहेत या ठिकाणी लागलेल्या आहेत. किरण, मी थोडंसं थांबवतो, काही तांत्रिक अडचण आहे तेवढी आपण दूर करूयात. पण ही दृश्य काही वेळापूर्वी पाठवलेली, फास्टॅग तर लावलेला आहे पण तरीही अडचण होतेच आहे. काही ठिकाणी वादविवाद होत आहेत वाहन चालकांचे आणि टोल नाक्याच्या चालकांचे, आणि त्यामुळे आणखीन मोठ्या प्रमाणात खोळंबा होतोय. आजपासून फास्टॅग अनिवार्य करण्यात आलाय. खरं तर माध्यमांसह सर्वच ठिकाणून याबद्दल वारंवार सूचना देण्यात आल्या होत्या की फास्टॅग आता कंपल्सरी असेल, तुम्ही काढला नसेल तर फास्टॅग काढून घ्या. सर्व प्रकारच्या 4 चाकी वाहनांना फास्टॅग आता बंधनकारक आहे. आणि टोल नाक्यांवर प्रामुख्यानं जो रोखीचा व्यवहार होत होता तो बंद व्हावा आणि सगळ्याच आलेल्या प्रत्येक पैशाचा हिशोब राहावा, या दृष्टीने वेळही वाचावा, या सगळ्याकरता या फास्टॅगची व्यवस्था करण्यात आली. तिकडे जळगाव जिल्ह्यातल्या भुसावळमध्ये एकमेव फेकरी फाटा टोल नाका आहे. इथली परिस्थिती काय याबद्दल सांगतात आमचे प्रतिनिधी इम्तियाज अहमद. जळगाव जिल्ह्यातील एकमेव भुसावळ तालुक्यातील साखरी फाटा इथे हे टोल नाका आहे. या टोल नाक्यावरती आता रात्रीचे 1 वाजलेला आहे. आम्ही या टोल नाक्यावरती आज मध्यरात्रीपासून फास्टॅग लावण्यात आलेला आहे. आम्ही याचा आढावा घेण्यासाठी या टोल नाक्यावरती आलेला आहे. या टोल नाक्यावरती आपण बघू शकतो की कशा प्रकारे मोठे ट्रकचे लाईन लागलेले आहे. इथे जे ट्रकवाले येत आहेत त्यांना इथले जे टोल नाकेवाले आहेत ते सांगता आहे की आज मध्यरात्रीपासून फास्टॅग लावण्यात आलेला आहे. तुम्हाला फास्टॅग चे हिशोबाने तुम्हाला पैसे द्यावे लागतील. परंतु काय ट्रकवाले हे आहे जे म्हणतात की आम्ही फास्टॅग अनुसार ते पैसे देणार नाही. आमची जी पावती रीतसर आहे 50 रुपये ते आम्ही देणार आहे. परंतु यांच्या गाडीवरती कोणतेही प्रकारचे फास्टॅगचे स्टिकर लावण्यात आलेले नाही, म्हणून त्यांना डबल टोल नाका भरावा लागत आहे. एक ट्रक मागे 100 रुपये हे टोल नाकेवाले मागत आहे. इम्तियाज अहमद, न्यूज 18 लोकमत, भुसावळ. आणि आता जाऊयात थेट नाशिकला. आपले प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्यासोबत जोडले गेले आहेत. प्रशांत, नेमक्या कोणत्या टोल नाक्याच्या इथे तू उभा आहे? मगाशी चांगलेच वादविवाद सुद्धा नाशिकमध्ये काही वेळापूर्वी झालेले बघितले याच टोल नाक्यावर. काय आहे ताजी स्थिती? नक्कीच मिलिंद, खरं तर जे वाहनधारक या ठिकाणी येत आहे, आणखीन जेव्हा फास्टॅग नसेल, आता मी दाखवायचा रवी आपण दाखवूया. ही जी लेन आहे ही लेन क्रमांक 1 आहे मुंबईकडे जाणारी, आणि या लेनच्या सुरुवातीलाच जवळपास एक बोर्ड लावलेला आहे की कॅश लेन म्हणून. आणि कॅश लेन असल्यामुळं लोक या इकडनं जातात आणि फास्टॅग नसेल तर त्या सगळ्यांना 110च्या ऐवजी जिथे नियमित आकारणी 110 तर ती 220 रुपये घेतली जाते. आणि त्याच गोष्टीला विरोध केला होता नागरिकांनी की जर का तुम्ही कॅश लेन म्हटली तर तुम्ही 220ची मागणी करतात का?
जे फास्टॅग आपण इथून जाताना बघतोय, खरं तर त्या फास्टॅगच्या ठिकाणी हे सुद्धा नाहीये, काही एक्झामटेड असल्याचे कार्ड दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय, लोकल असल्याचे कार्ड दाखवण्याचा प्रयत्न करतोय आणि वाहनधारकांनी याच ठिकाणी टोल भरायला मनाई केली आणि त्यानंतर या टोलचे कर्मचारी आणखी वाहनधारक या दोघांमध्ये प्रचंड वाद झाले, राडा झाला अक्षरशः. आणि यानंतर मात्र या टोल नाक्यावर आता नियमित 110 रुपये जी नियमित आकारणी आहे तेवढं घेऊनच वाहनं सोडण्यात आहेत, जरी त्यांच्याकडे फास्टॅग नसेल तरी. हा खरं तर एक प्रकारे बघितलं गेलं तर वाहन चालकांचा विजय म्हणता येईल. पण दुसरीकडे जर का बघितलं तर आतापर्यंत 2 वेळा फास्टॅगची मुदत वाढवलेली असताना सुद्धा की अशा प्रकारच्या मागणीवर स्टिकअप राहणं हे कितपत योग्य आहे. पण तिसरा महत्त्वाचा मुद्दा वाहनधारक जे उपस्थित करताय की रस्तेच जर का चांगले नाहीये, रस्ते बांधणी करणारी कर्मचारी जर का टोल वसुली करते तर त्यांनी रस्त्यांची बांधणी चांगली का नाही करू. जर का रस्त्यात खड्डे आणि खड्ड्यात रस्ते असेल तर टोललाच विरोध आहे, तर इथे दुप्पट टोल का भरावा. याबरोबर सगळ्यात महत्त्वाच्या या गोष्टीकडे लक्ष आहे की जी रांग आहे या रांगेमध्ये जर का 3 मिनिटापेक्षा जास्त एखादा वाहनधारक उभा राहिला ज्या वाहन या टोल नाक्याच्या कर्मचाऱ्यांमुळे, तर त्याला एक्झामटेड केलं पाहिजे, हा सरकारी नियम आहे. पण याची मुजोरी या ठिकाणी इतकी आहे की याची पूर्णपणे पायमल्ली होते. कोणत्याही वाहनधारकाला अक्षरशः अर्धा ते पाऊण तास या ठिकाणी रांगेत लागतोय, पण त्याला कोणत्याही प्रकारचे एक्झाम्शन मिळत नाहीये. सरकारी नियम कायदे फक्त मध्यरात्रीपासून 110चा दुप्पट फास्टॅग नसेल तर अनिवार्य केला आहे का. मग जर तो सरकारी नियम हा सुद्धा आहे की जर का 3 मिनिटापेक्षा जास्त कालावधी एखाद्या वाहनधारकाला या रांगेत लागत असेल तर त्याला एक्झामटेड का केलं जात नाही. अशा प्रश्नांची उत्तरं टोल कर्मचाऱ्यांकडनं देण्यात येत नाहीये आणि यामुळे शाब्दिक वाद होत आहे, मुजोरी होत आहे, कधी राडा होतोय, कधी समजुतीने घेतला जात आहे. पण या ठिकाणी जेव्हापासून आपण या ठिकाणी आलोय, या ठिकाणी आत्ता तरी निदान की दुप्पट आकारणी या टोल कर्मचाऱ्यांनी बंद केली आहे. अशा प्रकारचं चित्र जरी असलं तरीही जोपर्यंत फास्टॅग अनिवार्य केल्याची सक्ती जी आहे ती पूर्ण होत नाही तोपर्यंत हे राडे असेच राहणार. बरोबर आहे प्रशांत. खरं तर हा फास्टॅग आपल्या सगळ्यांच्या सोयीसाठी आहे, कुठल्याही टोल नाक्यावर जास्त वेळ लागू नये. अर्थात टोल नाका कर्मचाऱ्यांना सुद्धा याची सवय व्हायला लागेल, जशी आपल्याला सवय व्हायला लागेल या गोष्टीची. त्यामुळे कदाचित 1-2 दिवस अशा प्रकारचे काही वाद विसंवाद हे सगळं होऊ शकतं. पण अपेक्षा करूयात की ही सगळी यंत्रणा लवकरच सुरळीत होईल. अन्यथा सर्वसामान्य जनता ही तुमच्या आमच्यापेक्षा फार हुशार असते आणि ती याचा विरोध करायचा का समर्थन करायचं हे निश्चित ठरवेल. प्रशांत तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. यंग जिनियसमध्ये आज आपण देशातील काही खास यंग जिनियसना भेटत असतो. आज एक खास व्यक्ती. न्यूज 18 नेटवर्कच्या खास मोहिमेतून अनेक यंग जिनियस आपल्याला भेटतात. आपण त्यांना जगासमोर आणतो. लहान वयात मोठी कमाल करणाऱ्या अशाच काही यंग जिनियसची भेट आम्ही तुम्हाला घडवून आणणार आहोत. बायजूस यंग जिनियसमध्ये गेल्या आठवड्यात आपली भेट 3 आकड्यांच्या जादूगाराशी झाली होती. त्यांचा उत्साह वाढवला अभिनेत्री सोहा अली खाननं. पाहूयात त्याची एक झलक. नमस्कार. द चाइल्ड इज द फादर ऑफ द मैन. मनुष्य का बचपन उसके व्यक्तित्व की नींव है. ऐसे ही कुछ चाइल्ड प्रोडिजी से हम आपको आज मिलवाएंगे बायजूस यंग जीनियस के मैथमेटिक्स स्पेशल में. छोटे आर्यभट्ट के नाम से पहचाने जाने वाले चिराग को 100 करोड़ तक के पहाड़े जुबानी याद हैं. मेरा नाम चिराग राठी है. मैं आगे जाकर कुछ ऐसे फॉर्मूलाज बनाना चाहता हूँ जिससे कि जैसे मैथ मुझे बहुत अच्छा लगता है वैसे ही आने वाले लोगों को और बहुत से बच्चों को मैथ बहुत ज्यादा अच्छा लगे. प्लीज वेलकम द एक्टर, ऑथर, मदर, द वंडरफुल सोहा अली खान. हेलो. आदाब आदाब. वेलकम. आदाब. नमस्ते. नमस्ते. आई एम गुड. गुड टू सी यू. कैसे हो? दैट्स चिराग राठी. अब चिराग जो है ये एंजॉयज मैथ्स. मैं आपसे जानना चाहता हूँ कि आप मेरे जैसे थे जिनको मैथ से डर लगता था. आई हैव टू टेल यू मैं A ग्रेड स्टूडेंट हूँ, सब जानते हैं. बहुत पढ़ाकू थी मैं स्कूल में, बट मैथ्स वाज माय वीकेस्ट सब्जेक्ट. तो आपके सामने 5 नंबर्स हैं. टॉप से शुरू करते हैं. 1,05,625. 325. दूसरा 7,67,376. 876. 9 करोड़ 63 लाख 73,489. 1 2 9,817. 3. ये होता कैसे है? 9,817. करेक्ट. और अब इस स्टेज पर आने वाले हैं ऐसे 2 यंग जीनियसेस, 2 ऐसे बच्चे जिन्हें देखकर आप भी कहेंगे बाप रे बाप.
I'm Jayaditya Shetty. I'm 11 years old. I'm from Mumbai. I'm Avantika Kambli. I'm 10 years old and I'm a young mathematician from Mumbai. My aim is to bring as much glory to India as much as she did. Hi. 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 Hi, how are you? I'm fine. How are you? I'm a little worried about your act now. I'm really nervous. I'm feeling nervous. I don't know why I'm feeling nervous. Yeah, I just feel like I'm in the presence of like geniuses. एक बात बताओ आप, मैथ्स के अलावा आप क्या क्या करते हो? मैथ्स के अलावा मैं वायलिन प्ले करती हूँ, मैं क्यूब करती हूँ। रूबिक्स क्यूब। हाँ। आपको क्या करना है? ये रूबिक्स क्यूब पकड़िए या हुला हुप या दोनों? दोनों। What is going on? How is she even doing this? That's amazing, man. That's really amazing. I'm just wowed. हाँ? किसको देना है? चॉइस है तो रूबिक्स क्यूब या हुला हुप अटेम्प्ट करना चाहेंगी? And oh, well done, absolutely fantastic. Thank you. तो ये तो हमने देखी अवंतिका की एबिलिटीज। जय आदित्य बिग नंबर डिविजन्स में वर्ल्ड नंबर 2 हैं, तो इसलिए आपके जीनियस को हम यहाँ टेस्ट करने वाले हैं, एबिलिटी को। 30 सेकंड का समय है सॉल्व करने के लिए। आफ्टर यू सी द नंबर्स योर टाइम स्टार्ट्स नाउ। I also want to see. Fantastic. चलिए आपके आंसर्स चेक करते हैं। जय आप बैठिए। 96,831 96,831 वेल डन जीनियस, बहुत बढ़िया। that is just amazing. It's beyond like that's what I'm saying कि आप, मुझे लगता है जो लोग मैथ्स ऐसे कर सकते हैं, मेंटल मैथ्स, डिविजन, it's a special skill. We're all incredibly proud of you. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। आजपासून मुंबईसह राज्यभरात फास्टॅग अनिवार्य झालाय आणि या अनिवार्य होण्याचे फायदे काय, तोटे काय, काय नेमके संघर्षाचे प्रसंग घडतायत? सागर सुरवसे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। सागर, नेमक्या कुठल्या टोलनाक्याच्या परिसरात तू आहे? काय इथली स्थिती आहे? लोकांचा अनुभव काय? लोकांनी स्वीकारलाय फास्टॅग का त्यांना काही अडचणी येतात? मिलिंद, आपण आता आहोत सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरच्या सावळेश्वर टोल नाक्यावरती। या ठिकाणी खरं तर मोठ्या प्रमाणात वाहतूक जी आहे ती या ठिकाणी होत असते, कारण इथूनच पुढची 2 राज्य जे आहेत, आंध्र प्रदेश असेल किंवा कर्नाटक असेल, त्याची जी वाहतूक आहे मुख्य ती याच रस्त्यावरून होते। त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे वाहतूक आहे ती या ठिकाणी होत असते। दररोज जवळपास 24 तासाला 20,000 वाहनं जी आहेत ती या रस्त्यावरून जातात आणि याच ठिकाणी या सोलापूर जिल्ह्यामध्ये 2 टोल नाके आहेत। एक जो सावळेश्वर टोल नाका जिथे आपण आता थांबलेलो आहे आणि दुसरा टेंभुर्णी जवळचा आहे, विरवडे जवळचा। मात्र या ठिकाणी अनेक अडचणींना या ठिकाणी सामोरं जावं लागतंय नागरिकांना देखील, कारण अनेक ठिकाणी फास्टॅग रीड होत नाही अशी एक तक्रारी येतात। तर दुसरीकडे आजपासून जी नवीन समस्या उद्भवली ती म्हणजे या ठिकाणी लोक आता हुज्जत घालतायत, कारण त्यांच्याकडे फास्टॅग नाही आहे आणि दुप्पट दंड जो आहे तो या ठिकाणी आकारला जातोय। त्यामुळे लोकांनी टोल प्रशासन यांच्यामध्ये हुज्जत घातली जाते, भांडणं होताना आपल्याला पाहायला मिळतं। आपल्या सोबत काही या ठिकाणी वाहनधारक आहेत, त्यांना नक्की विचारू त्यांच्या काय समस्या आहेत। मला सांगा, तुम्ही कसं सामोरं जाता या समस्यांना? काय सांगाल की काय अडचणी आहेत फास्टॅग मध्ये? तर हे सिस्टमच मुळात चुकीचे आहे। फास्टॅग मी आता माझ्या वाहनांना पहिल्यापासून फास्टॅग सिस्टम लावलेले असताना सुद्धा मला आजपर्यंत अनेकदा टोल त्या फास्टॅग मध्ये रिचार्ज असताना सुद्धा फास्टॅग रीड होत नाही। रीड न झाल्यामुळे अर्धा तास कमीत कमी वाहन माझी टोल नाक्यावर थांबलेत। त्यांच्या कस्टमर केअरचा जो नंबर दिलेला आहे, जो प्रॉब्लेम आल्यानंतर कस्टमर केअरला त्यांनी फोन करायला जो 1033 नंबर हा दिलेला असतो, त्या नंबरला फोन लावला तर तो नंबर कमीत कमी 15 ते 20 मिनिटं म्हणजे उचलला जात नाही, रिसिव्ह होत नाही आणि रिसिव्ह झाला तरी त्या संख्येचं समाधान होत नाही। अशा मला आजपर्यंत अनेक अनुभव अशा गोष्टी आलेत आणि हे फास्टॅग एवढं हे केलं जातं, परंतु वाहनधारकांना
प्रत्येक ठिकाणी त्यांच्या खिशाला कात्री लावण्यासाठीच हे म्हणजे आज रोड बनवले, चांगले रोड झालेत, परंतु ते रोड आज वाहनधारकांच्या म्हणजे शरीराची कातडी हातरूनच बनवल्यासारखी परिस्थिती झाली आहे. कारण इकडं टोलच्या नावाखाली वसुली केली जाते, आरटीओ टॅक्स वसूल केला जातो, जो वाहनधारक कर्ज घेतो त्या कर्जाचा वर बोजा चढवण्यासाठी सुद्धा टॅक्स घेतला जातो. आणि हे एवढं सगळं होत असताना इकडं जे दररोज डिझेल भरलं जातं त्याच्यावर टॅक्स भरला जातो, व्यवसाय कर, पर्यावरण कर, म्हणजे सर्व प्रकारचे कर तुमच्याकडनं घेतले सर्व प्रकारचे कर्ज घेतले जातात, टॅक्स घेतला जातो, पण त्या बदल्यामध्ये वाहनधारकाला कुठल्याही प्रकारची म्हणजे टोल प्रशासनाकडून असेल, NHAI कडून असेल, कुठलीही सुविधा मिळत नाही. आणि NHAIच्या टोल प्रशासनाच्या चुकांमुळे अनेक वाहनधारकाची दिशाभूल होऊन अनेक अपघात होते. आज एवढे लाखो अरबो रुपयाचे प्रोजेक्ट उभा केले जातात. समस्या ज्या आहेत त्यात आपल्याबरोबर टोलचे अधिकारी देखील आहेत. मिलिंद, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ नक्की काय समस्याला सामोरं जातात. मला सांगा, फास्टॅग आजपासून कंपल्सरी झालेला आहे. टोल प्रशासनाची कशा पद्धतीनं यंत्रणा उभी राहिलेली आहे? रात्री 12 वाजल्यापासूनच टोल वसुली अंमलबजावणी फास्टॅग थ्रू चालू केलेली आहे. आणि आता सध्या फक्त आम्ही दोन्ही साईडच्या एक लेन फक्त डबल पेनल्टी, ज्यांच्याकडे फास्टॅग नाही त्यांच्यासाठी डबल पेनल्टी आम्ही वसूल करत आहे. आणि बाकी सर्व लेन फक्त फास्टॅग साठी वापरत आहे. सध्या ट्रॅफिक फ्लो व्यवस्थित सुरू आहे. काही लोकांनी आजपर्यंत फास्टॅग लावलेले नाही आहेत. सध्या 20,000 टोटल ट्रॅफिक आहे आमचं आणि त्यातले 5,000 लोक जे आहेत ते अजून फास्टॅग घेतलेले नाही आहेत. तर अशा लोकांनी लवकरात लवकर फास्टॅग घेऊन आपल्या वेळेची आणि इंधनाची बचत करावी हे मी सांगू इच्छितो. पण बऱ्याचदा असे समज आता समोर देखील आपण पाहतो की बऱ्याच रांगा लागलेल्या ज्या फास्टॅग लेन मध्ये देखील लागतात. त्या संदर्भात नक्की काय यंत्रणा आपली कुठेतरी कमी पडते का, काय सांगा? आम्ही ऍक्च्युली ट्रॅफिक डायव्हर्जन करतोय, पण काही लोक जे आहेत ते मधील फास्टॅग लेन मध्ये जाणून येत असतात आणि त्यांच्यामुळे हा वेळ बाकी प्रवाशांना त्रास होतो, त्याच्यामुळे बाकी वाहनधारकांना त्यामुळे त्रास होतो. तर त्यांनी फक्त कॅश लेनचा वापर करावा. जे दोन्ही साईडला एक लेन सोडलेले आहे आम्ही, त्या लेनचा वापर करावा आणि तिथेही त्यांनी डबल टोल देऊन पुढे जावं. आपण पाहतो मिलिंद की कशा पद्धतीनं खरं तर टोलचे प्रशासनाचे अधिकारी देखील या ठिकाणी आहेत आणि वाहनधारक देखील आहेत. त्यांच्या दोघांच्या समस्या आपण जाणून घेतल्या. मात्र एकंदरीत चित्र जे आहे ते की फास्टॅगच्या लेनमध्ये देखील कॅश लेनचे जे लोक आहेत किंवा विदाऊट फास्टॅगच्या आहेत ते येत आहेत आणि एकीकडे दुसरीकडे फास्टॅगची जी लेन आहे तिथे देखील वेळ जो आहे तो या ठिकाणी जात असलेला आपल्याला पाहायला मिळते. मिलिंद, अपेक्षा करूयात की संबंधित टोल नाक्याचे अधिकारी, राज्यातले अधिकारी आणि केंद्रातले सुद्धा अधिकारी या सगळ्या गोष्टी ऐकत असतील. सागर, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. अनीस शेख आपल्यासोबत जोडले गेलेत. अनीस, तुझ्या भागातला अनुभव काय आहे? टोल नाक्यांवर सुखसंवाद होतोय का वादविवाद? सध्या मी मावळ तालुक्यातील नॅशनल हायवे क्रमांक 4च्या सोमाटणे टोल नाक्यावर आहे आणि या टोल नाक्यावर जे आहे ते सक्तीने टोल वसुली सुरू करण्यात आलेली आहे. आपण जर पाहिलं तर या टोल वसुलीमुळे जे वाहन चालक आहेत त्यांच्यात आणि टोल कर्मचाऱ्यांमध्ये खटके उडतानाच आपल्याला पाहायला मिळतं. आपल्यासोबत काही वाहन चालक आहेत, काय सांगाल तुम्ही? हा टोल नाका म्हणजे जनतेसाठी फास्ट ट्रॅक नसून एक फास्ट ट्रॅक आहे. जनतेच्या सर्वसामान्य जनतेला हा फास्ट आवडल्यासारखं आहे. आमच्या खिशातनं नाहक प्रमाणात पैसे जातात आणि ह्यांना टोल क्रमांकावरती फोन केल्यानंतर त्यांना जेव्हा आपण विचारतो की माझ्या अकाउंटवर पैसे कट झालेत तर त्याच्याबद्दलची सगळी उडवडीची उत्तरं असतात. त्याच्यात नंतर अकाउंटला परत पैसे कधी येत नाही आणि प्रमाणाच्या पेक्षा जास्त टोल जो फास्ट ट्रॅकमधनं जातोय की बाबा गाडी गेलेली नसेल, गाडी घरी उभी असताना सुद्धा टोल कट होतात आणि ह्याचा एवढा मानसिक त्रास व्यवसाय करत असताना प्रमाणापेक्षा टोल गेल्यानंतर सगळं निव्वळ नफा न होता तोट्यामध्येच जात आहे सगळं. आपण जर पाहिलं तर नफा नसून एक प्रकारे तोटा सहन करावा लागत आहे. तुम्ही काय सांगाल? आम्ही ह्या टोल संदर्भामध्ये आणि फास्ट्रॅगच्या संदर्भामध्ये पूर्णपणे विरोधात आहे. हा टोल नसून, फास्ट्रॅग नसून हा पूर्णपणे सर्वसामान्यांच्या जनतेवरती टोल माफियांचा दरोडा आहे असा आम्ही त्यांच्यावरती आरोप करतो. हा फास्ट्रॅग आणि हा टोल आम्हाला ह्या मावळ तालुक्यामध्ये नको आहे. या तालुक्यातला हा टोल हटव म्हणून आम्ही अनेक वेळा याच्यामध्ये निवेदन दिलेलं आहे आणि हा थांबलं नाही तर याच्यातनं आमचं उद्याच्याला अजून वेगळं आंदोलन उभं राहील हे आम्ही शासनाला सांगतोय. शासनाने ताबडतोब हा फास्ट्रॅग असेल, टोल असेल, आमच्या सर्व स्थानिक लोकांसाठी हा
माफ झाला पाहिजे, अन्यथा उद्याच्याला आमच्या इथं येऊन उग्र रूप धारण होईल आणि याला संपूर्णपणे जबाबदार असेल हे टोल माफिया. आपण जर पाहिलं तर ग्रामस्थांचा या टोलला आणि फास्टॅगला विरोध आहे. माहिती अधिकारातून तुम्ही अनेक वेळा माहिती उघड केलेली होती, नेमकं या फास्टॅग विषयी काय सांगाल? या फास्टॅगच्या बाबतीत म्हणायचं तर आमच्या मावळ तालुक्यामध्ये वरसोली टोल नाका व सोमाटणे टोल नाका याचा अंतर आहे 30 किलोमीटरच्या आतमधील आहे. नियमाप्रमाणे 40 किलोमीटरच्या पेक्षा आतमध्ये टोल नाका नाही पाहिजे. त्यामुळे या सोमाटणे टोल नाक्यावरती पावतीवरती ॲड्रेस आहे देवरोड टोल प्लाझा आणि तो प्रत्यक्षात तो टोल नाका आहे तळेगावमध्ये. या IRB कंपनी किंवा शासनाने हा बेकायदेशीरपणे उभारलेला हा टोल नाका हा आमच्या मावळवासीय लोकांना पहिल्यांदा मान्यच नाही आहे. तो टोल नाका हा यांनी देवरोडच्या पुढे न्यावा आणि इथं बेकायदेशीर टोल वसुली जी आहे ती इथून कमी करावी. आपण जर पाहिलं तर या टोलच्या लाईनीमध्ये थांबून अनेक वेळा जे आहे ते उपचार न मिळाल्याने रुग्ण दगावतात. मोठमोठ्या लाईन ज्या आहेत त्या या टोल नाक्यावर वाहनांच्या लागलेल्या असतात. असेच एक ग्रस्त आपल्यासोबत आहे, त्यांना या लाईनीचा म्हणजे ज्या मोठ्या प्रमाणात वाहन कोंडीचा जो आहे तो सामना करावा लागला. आपण त्यांच्याकडनं विचारू की नेमकं तुम्हाला काय या टोल नाक्यावर जाणवलं, काय सांगा? माझं नाव दीपक प्रकाशचंद ओसवाल आहे. माझ्या मुलीचा 23 तारखेला अपघात झाला होता, भाजली होती. त्यावेळेस मला इथून पुण्याला न्यायला खूप टोल नाक्यावरती माझं महाराष्ट्राच्या जनतेशी सर्व जनतेशी प्रामाणिक मत आहे का जे जुने रस्ते आहेत त्याच्यावरती कोणीच टोल भरू नये. फास्ट ट्रॅक बी नाही, कुठलाच टोल नाही. जोवर तुमच्या लोकल वगैरे चालू होत नाही तोवर सरकार कशाचे पैसे गोळा करतात? मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब, वाहतूक मंत्री तुम्ही बघतात काय? तुम्हाला आमच्या मावळ तालुक्यातल्या लोकप्रिय आमदारने त्या दिवशीला इथं सांगितलं उभं राहून का हे टोल सध्या बंद करा. तुम्ही का बंद करत नाहीये? नाही, आमच्या इथं ट्रेनची सुविधा चालू होते. कशासाठी आहे तुमचं हे सगळं? मी माझी मुलगी गमावली, कशी गमावली, काय गमावली हे तुम्हाला नंतर मी सांगेन. हे टोल पहिले सगळे बंद करा. सर्व जनतेला आव्हान आहे, कोणी जुन्या हायवेला टोल भरू नका, टोल बंद करू नका. पाहिलं तर टोलच्या विरोधात आणि फास्टॅगच्या विरोधात एक आंदोलन जे नागरिक आहेत ते करतानाच आपल्याला दिसून येत आहेत. बरं, म्हणजे काही जणांच्या फार संतप्त प्रतिक्रिया आहेत, पण काही जणांनी स्वागतही केलंय. टोल वरती हा फास्टॅग सुरू झाला, त्यांना असं वाटतंय की आपला वेळ निश्चितपणे वाचेल आणि वाहतुकीचा खोळंबा आहे तो सुद्धा काही प्रमाणात कमी होईल. तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. कोरोनाच्या महामारीनं आपल्या सगळ्यांना स्वावलंबी होण्याचा मार्ग दाखवला. आता संपूर्ण देश या आपत्तीशी एकत्रित होऊन लढा देतोय. कोरोनाला प्रतिबंध करणाऱ्या लसीची घोषणा झाल्यानंतर आपल्या सगळ्यांचं योगदान आता महत्त्वाचं आहे. या कोरोनाच्या विषाणूवर मात देण्यासाठी आपल्याला एक पाऊल पुढे टाकायचं आहे. या मोहिमेत नेटवर्क 18 सुद्धा आपल्यासोबत आहे. जोपर्यंत सगळे सुरक्षित नाहीत तोपर्यंत कोणीही सुरक्षित नाही. याच उद्देशानं आपल्याला संजीवनी मोहिमेच्या अंतर्गत हे निश्चित करायचं आहे की लसीकरण हा प्रत्येक भारतीयाचा अधिकार आहे. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि एक मोठी बातमी हाती येते. कृषी वीज पुरवठा तोडण्यावरून राज्यभरात शेतकऱ्यांमध्ये आणि सर्वसामान्य जनतेत मोठ्या प्रमाणात नाराजी वाढत असल्यानं अखेर ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी काहीशी सौम्य भूमिका घेण्याचा निर्णय घेतलाय आणि कृषी पंपधारकांची थकबाकी सप्टेंबर 2020च्या बिलामध्ये गोठवण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातल्या कृषी वीज जोडण्या सध्या तोडल्या जाणार नाहीत. जे थकबाकीदार आहेत त्यांच्या सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. सागर, ऊर्जा मंत्र्यांनी नेमकं काय म्हटलंय जरा सविस्तर सांग. कृषी वीज थकबाकी फार मोठ्या प्रमाणामध्ये थकीत आहे आणि यावरूनच राज्याच्या ऊर्जा विभागाच्या वतीने आदेश देण्यात आले होते की ज्यांची थकबाकी मोठ्या प्रमाणात आहे त्यांची कृषी वीज तोडणी बंद करावी. अर्थात यामुळे विरोधी पक्षांच्या वतीने मोठ्या प्रमाणात आंदोलनाची भूमिका घेतली. राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन केलं गेलं आणि शेतकऱ्यांमध्ये सुद्धा सरकारच्या विरोधात एक नाराजी फार मोठ्या प्रमाणात वाढली. यामुळे कुठे ना कुठेतरी सरकारला आता 2 पावलं मागे घेत ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी म्हटलेलं आहे की सप्टेंबर पर्यंतची 2020 पर्यंतची जी बिलं होती कृषी थकबाकी त्याची एकत्रित गठीत करण्यात आलेली आहेत आणि सप्टेंबर पासून चालू जी बिलाची थकबाकी आहे त्या संदर्भातल्या ज्या नोटीस आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत. त्यात देखील थेट वीज कनेक्शन तोडलं जाऊ नये अशा स्वरूपाची भूमिका आहे. कारण की
कुठे ना कुठेतरी शेतकऱ्यांमध्ये वेगवेगळ्या अवकाळी पाऊस असेल, इतर धान्याला भाव नसेल, यामुळे एकतर आर्थिक परिस्थिती नाही आहे, त्यात कोरोनासारखं संकट आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांमध्ये वाढलेली नाराजी कमी करण्याचा प्रयत्न ऊर्जा विभागाच्या वतीने करत असल्याची माहिती सुद्धा समोर येत आहे. बरं सागर, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. त्यामुळे राज्यभरातल्या शेतकऱ्यांना दिलासा. जर का तुमची विजेची थकबाकी असेल तर थकबाकी सप्टेंबर 2020च्या पर्यंतची गोठवली जाईल. त्या पुढची जर का थकबाकी असेल तर ती मात्र तुम्हाला भरावी लागेल. आणि तुर्तास तरी ऊर्जा मंत्र्यांच्या या नवीन आदेशानुसार तुमचं विजेचं कनेक्शन कापलं जाणार नाही. यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊया एक छोटासा ब्रेक. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आपण पाहताय News18 लोकमत. आणि आता एक बातमी थेट उत्तर प्रदेशातली अतिशय भीषण अशा आगीची. इतकी भयंकर आग की तुमचा थरकाप उडेल. बरेलीमध्ये एका शाळेला भीषण आग लागली होती. शाळेशेजारी उभ्या असलेल्या बसमध्ये आधी आग लागली आणि त्यानंतर ही आग पसरत शाळेपर्यंत पोहोचली. आगीचं अकराळ विकराळ रूप इतकं जबरदस्त होतं की बघून अक्षरशः छाती दडपून जाईल. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे 6 बंब घटनास्थळी पोहोचले आणि प्रचंड मेहनतीनंतर या आगीवर अनेक तासांनी नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं. सुदैवानं शाळा बंद होती. तसंही सध्या कोरोनाच्या काळात शाळेत फारसं कोणी नाही. रात्रीची म्हणजे संध्याकाळनंतर उशिराची वेळ होती, त्यामुळे शाळेत कोणी नव्हतं. अतिशय भीषण अशी आग या शाळेला लागली. यासोबत या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आणि एक महत्त्वाची आठवण, राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या पुन्हा वाढते. कोरोना अजून पूर्णपणे गेलेला नाही, त्यामुळे सावधगिरी बाळगा, मास्क बांधा, हात वारंवार धुवा.